कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. कांद्याच्या दरात मोठी वाढ. पाहूयात राज्यातील मनमाड, पिंपळगाव, बसवंत, येवला, नागपूर, सांगली, लासलगाव, इंचूर, पुणे, सोलापूर आणि राज्यातील इतर प्रमुख बाजार समित्यांमधील मिळालेले आत्ताचे कांद्याचे बाजारभाव. आज राज्यातील कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त दर मिळाला याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चला तर मग जास्त वेळ न घेता लगेच आजच्या कांद्याच्या बाजारभावाच्या माहितीला सुरुवात करूयात. शेतकरी मित्रांनो, सुरुवात करूया मनमाड बाजार समितीपासून. आज मनमाड बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक 3000 क्विंटल आली असून किमान दर 400 रुपये मिळाला तर कमाल दर 2340 रुपये मिळाला. तसेच सर्वसाधारण दर 2000 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाला. पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत. आज पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक 22,500 क्विंटल आली असून किमान दर 500 रुपये मिळाला तर कमाल दर 3204 रुपये मिळाला. तसेच सर्वसाधारण दर 2300 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाला. पुढची बाजार समिती आहे लासलगाव इंचूर. आज लासलगाव इंचूर बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक 6500 क्विंटल आली असून किमान दर 700 रुपये मिळाला तर कमाल दर 2671 रुपये मिळाला. तसेच सर्वसाधारण दर 2200 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाला. बाजार समिती नागपूर. नागपूर बाजार समितीमध्ये आज पांढऱ्या कांद्याची आवक 980 क्विंटल आली असून किमान दर 2000 रुपये मिळाला तर कमाल दर 2500 रुपये मिळाला. तसेच सर्वसाधारण दर 2375 रुपये मिळाला. बाजार समिती येवला. आज येवला बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक 10,000 क्विंटल आली असून किमान दर 300 रुपये मिळाला तर कमाल दर 2375 रुपये मिळाला. तसेच सर्वसाधारण दर 2000 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाला. पुढची बाजार समिती आहे सांगली. सांगली बाजार समितीमध्ये आज लोकल कांद्याची आवक 3230 क्विंटल आली असून किमान दर 700 रुपये मिळाला तर कमाल दर 2600 रुपये मिळाला. तसेच सर्वसाधारण दर 1650 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळाला. बाजार समिती पुणे. आज पुणे बाजार समितीमध्ये लोकल कांद्याची आवक 9699 क्विंटल आली असून किमान दर 800 रुपये मिळाला तर कमाल दर 2500 रुपये मिळाला. तसेच सर्वसाधारण दर 1650 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाला. बाजार समिती सोलापूर. आज सोलापूर बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक 18,907 क्विंटल आली असून किमान दर 100 रुपये मिळाला तर कमाल दर 3500 रुपये मिळाला. तसेच सर्वसाधारण दर 1700 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाला. पुढची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो मुंबई. आज मुंबई मार्केटमध्ये कांद्याची आवक 9755 क्विंटल आली असून किमान दर 1500 रुपये मिळाला तर कमाल दर 2700 रुपये मिळाला. सर्वसाधारण दर 2100 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाला. बाजार समिती सातारा. सातारा बाजार समितीमध्ये आज कांद्याची आवक 118 क्विंटल आली असून किमान दर 1000 रुपये मिळाला तर कमाल दर 3000 रुपये मिळाला. तसेच सर्वसाधारण दर 2000 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाला. पुढची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो अकोला. आज अकोला मार्केटमध्ये कांद्याची आवक 332 क्विंटल आली असून किमान दर 1000 रुपये मिळाला तर कमाल दर 2700 रुपये मिळाला. तसेच सर्वसाधारण दर 1700 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळाला. बाजार समिती छत्रपती संभाजीनगर. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये कांद्याची आवक 2052 क्विंटल आली असून किमान दर 650 रुपये मिळाला तर कमाल दर 2450 रुपये मिळाला. तसेच सर्वसाधारण दर 1550 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाला. पुढची बाजार समिती आहे अकलूज. अकलूज बाजार समितीमध्ये आज कांद्याची आवक 486 क्विंटल आली असून किमान दर 200 रुपये मिळाला तर कमाल दर 2600 रुपये मिळाला. तसेच सर्वसाधारण दर 1600 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाला. बाजार समिती कोल्हापूर. कोल्हापूर बाजार समितीमध्ये आज कांद्याची आवक 5766 क्विंटल आली असून किमान दर 500 रुपये मिळाला तर कमाल दर 2500 रुपये मिळाला. तसेच सर्वसाधारण दर 1300 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाला. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे प्रमुख बाजार समित्यांमधील मिळालेले कांद्याचे बाजारभाव. आज राज्यातील सर्वात जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये मिळाला असून सर्वात जास्त आवक पिंपळगाव पासून या बाजार समितीमध्ये आली आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.